पहा मित्रांनो, पहिल्या धड्यातील शेवटी असलेला जो 5व्या नंबरचा हा उच्च काठिण्य पातळीचा प्रश्न आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की एक 4 अंकी संख्या आहे. त्या 4 अंकी संख्या जी आहे त्यामध्ये ABCD असे येतात आणि हे अनुक्रमे ही जी 4 अंकी संख्या आहे ABCD ही कशा स्थानावर असायला आहे की हजार, शतक, दशक आणि एकक या स्थानी आहे. तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे हे 4. आणि ह्यानुसार ह्या प्रश्नानुसार ह्या ऑप्शनमध्ये हे अशा प्रकारे ह्यांची त्या स्थानिक किमतींची बेरीज दाखवलेली आहे. यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे हे आपण सांगायचं. तर आपण अगोदर करूनच बघूया ना. 4 अंकी संख्येमध्ये ABCD हे अनुक्रमे हजार, शतक, दशक आणि एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानांची बेरीज सांगायची आहे. तर पहा इथं करून बघूया आणि लागलीच आपण सांगूया की यातलं कोणतं ऑप्शन आहे. पहा A स्थानावर हा पहिला जो हजार आहे तो घेऊया. पहा हजार म्हणजे 1000, मग 1000 स्थानचा त्याचं व्हॅल्यू आहे 1000 आणि अंक आहे A प्लस B स्थानावर आहे शतक. आता याची बारी झाली, संपलं. आता B सुरू, मग शतक म्हणजे 100, मग 100 या स्थानावर B आहे, शतक स्थानावर B आहे. त्यानंतर आहे दशक स्थान, दशक 10 ह्या स्थानावर आहे C आणि त्यानंतर आहे एकक स्थान, तो आहे D. अशा प्रकारे त्याचं आपल्याला उत्तर अशा प्रकारे काढता येईल. म्हणजे त्या स्थानिक किमतींची बेरीज अशी मांडता येईल आपल्याला, है ना. एकक, दशक, शतक आणि हजार. मग हजार स्थानावर A, शतक स्थानावरचा B आणि दशक स्थानावरचा C, तर एकक स्थानावर D. तर हा जो क्रम आहे संख्येतील ह्या बेरजेचा, तर तो पहा इथे कुठे येतो, हा म्हणजेच इथे D हे आपलं ऑप्शन आहे. पहा 1000 A, 100 B आणि 10 C आणि D. अर्थातच हे जे उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजेच D हे आपलं उत्तर आहे आणि इथे ऑप्शन आपण चॉईस केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण ओळखायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. चला तर आपण पुढे जाऊया.